पारधीबेड्यातील एका व्यक्तीची प्रकृती बिघडली। त्याचे कुटुंबीय त्याला रात्री सेवाग्राम रुग्णालयामध्ये घेऊन जायला लागले। मात्र गावातील कच्च्या आणि पावसाळ्यामुळे अतिशय वाईट अवस्था झालेल्या रस्त्याने कशीबशी वाट काढत असताना रुग्णाचा मृत्यू झाला। इतकंच नाही तर शवविच्छेदन झाल्यावर रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क बैलबंडी वापरावी लागली आणि अंत्ययात्रा देखील कशीबशी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आली। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारधीबेड्याचं हे धक्कादायक वास्तव आहे। या गावामध्ये 45 ते 50 घरं असल्याची माहिती आहे। 50 ते 60 वर्षांपासून लोक इथं वास्तव्यास आहेत। रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिली, मात्र अजूनही दखल घेतल्या गेली नाहीये। त्या रुग्णाच्या नातेवाईकाने प्रतिक्रिया व्यक्त केल्या। संजय भोसले खैराटी, माझा भाऊ विनोद सरबत भोसले, त्याच्यासाठी नेता त्याचा मृत्यू झाला। शेवग्राममध्ये नेला आणि शेवग्राममधून मी वापस आला। आणि हे शवदानाची हे तुम्ही परिस्थिती पहा। ह्या रोडसाठी कोणत्या तुमच्यापाशी निवेदन दिलेलं आहे, सर्व गोष्टीचं दिलेलं आहे, ग्रामपंचायत दिलेलं आहे, पंचायत समिती दिलेलं आहे। आणि थोडीशी याची अग्रहून एक विनंती करून ह्या रोडची दखल करू म्हणजे सर, अगर जे ह्या रोड जे क्लिअर असता तर आमचा व्यक्ती वाचला असता आणि वाचून तो आज आमच्या घरी राहू शकत होता। पण ह्या रोडच्या याच्यानं त्याचा मृत्यू झाला। याच्यासाठी काहीतरी दखल असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर रोडची कंडिशन तुम्हाला। या पारधीबेड्यातील नागरिकांची समस्या साधीसुधी नाही। गावामध्ये अजूनही नळाच्या पाण्याची सुविधा नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। खाटेवरून किंवा बैलबंडीवरून अंत्ययात्रा काढणं हे गावकऱ्यांनी पहिल्यांदाच केलेले नाही, तर सुविधांच्या अभावामुळे पारधीबेड्यामध्ये अंत्ययात्रा अनेकदा अशाच प्रकारे बैलबंडी किंवा खाटेवरून काढावी लागते। कधी जंगलासारखा परिसर किंवा शेतांमधून वाट काढत अंदाजे 2-2.5 किलोमीटरचं अंतर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत न्यावी लागते। खासदारापर्यंत गेलो तरी पण अजून त्याचं काही निवेदन आलं नाही। आणि प्रत्येक वेळेस अप्लिकेशन केली तरी पण त्याचं आम्हाला उत्तर भेटलं नाही। आणि आज आमच्या गावामध्ये मयत झाली तर बाजू खाटावर टाकून मयत न्याय लागली। त्या मयती सोबत कोण नाही, रात्री 10 वाजता त्याला बाजावर न्याय लागलं त्या पारधीबेड्यावरच्या मयती। आणि त्याने सांगितलं पण आम्ही 8 दिवसांमध्ये करून देतो बा, आमची मुलाची व्यवस्था नाही आहे शाळेत जाण्यासाठी। एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि भारत चंद्रावर जाऊन पोहोचला, मात्र अशा प्रकारच्या पारधीबेड्यावर आजही रस्त्याअभावी रुग्णांना खाटेवरून रुग्णालयात नेण्यासाठी वाट काढावी लागते। अंतिम यात्रा ही खाटेवरून किंवा बैलबंडीने काढावी लागते। कारण काय, तर नागरिकांना रस्त्याची सुविधाच नाही। वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या पारधीबेड्यातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय अंदाजे 10 ते 15 किलोमीटर तर सेवाग्राम रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। मात्र त्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणणारा त्यांच्या गावातील एक कच्चा रस्ता पक्का बनवण्यासाठी आता गावकऱ्यांना किती वेळ वाट बघावी लागणार आणि अशा किती जणांच्या अंत्ययात्रा अशाच पद्धतीने काढाव्या लागणार, हा एक प्रश्नच आहे। या रिपोर्टच्या माध्यमातून गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रशासन ऐकेल आणि या गावकऱ्यांना पाण्याची आणि पक्क्या रस्त्याची सुविधा मिळेल हीच अपेक्षा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।